मित्रांनो, आज आपण आलेलो आहे बबलू चाचा यांच्या दावणीला. आज सगळा जीवन प्रवास त्यांचा जाणून घेऊया. कसा नाद लागला आणि कोणकोणत्या बैला त्यांनी हाकली ती, कोणत्या बैलापासून त्यांचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात फेमस झालं, आज जाणून घेऊया. चाचा नमस्कार. नमस्कार. त्याच्या सुरुवात कुठनं झाली तुमची? सुरुवात काय बारक्यापणापासून गाडी आमच्या पळतील ना पहिलं आमची, ते काय नाद आहेत आपल्याला बारक्यापणापासून. आता तुमचे वडील बघितले ना तर त्यांचा भरपूर जुना नाद आहे. आज्यासने म्हणाल होता, वडिलासने होता, आता आमची तिसरी पिढी. आता ते काय असं बोललं नाही तुम्ही की आता मी हा नाद केलाय, आता तुम्ही शाळा शिका, असं करा म्हणत होतं, पण आता आपल्याला ते नादच होता ना, हा शेंदच होती मग काय तो आता, म्हणून तर काय करायचं असं आहे ना. म्हणायचं ते शाळा शिका, हे करा ते करा, कुठला आम्ही अड्ड्याला जायचो मागणं, रडत मागा लागायचं. तेव्हा किती वय किती होतं तुमचं? तेव्हा असं ते 16-17 वयाचं असेल. हा हो. मग शाळेत आम्ही कुठं निम्या रस्त्यातच आम्ही दप्तर आपलं टेम्पो आला की आम्ही आपलं तसं चालवतो आम्ही अड्ड्याला बसून शाळा असं करायचं. मग आता मौला भाई काय म्हणत नव्हतं? मारायचं मस्त आम्हाला, काय आता म्हणून काय करतो नादच होता, काय करायचं. कारण आता त्यांचं बी जीवन सगळं यात गेलं. एक नंबरातल्या गाड्या काय तुमच्या घरच्या पाळाल्या, कायम पाहिले. हो, आहे का ना, पहिल्यापासून एक नंबरच्या गाड्या आहेत. आता त्यावेळेस व्हिडिओ पण पाहणार आहेत आपली पहिल्यापासून. आता जर जिकडे तिकडे जाते गाड्या आणते, आता कमी आले ते आपण जरा आता करायचं. त्यावेळेस व्हिडिओ माध्यम नव्हतं तरी काल तुमच्या मौला भाईंचं नाव अजून महाराष्ट्रात सगळे घेते, जुन्यातलं एक नंबरचं ड्रायव्हर, आहे का ना. मग तुम्हाला कधी असं वाटलं की आता गाडीवर आपण पण बसले पाहिजे? नाही, फेऱ्याने हाणायचं ना, मी गाड्या हाणायचं, हाण जसे काय आहेच की हाणायला लागलो, फेऱ्याला आड्या बिड्यात हाणायला लागलो. आता ह्या काय वासराच नाव आहे? त्याच नाव आहे राजा. राजा. ते कुठून घेतले? हे जतूरनं आणलो होतं, जतूर, कर्नाटकात. हो, लांबून आणल्या? हो, लांबून आणले. चाचा ही पसंती कुणाची? हे बैची मशीनचे तुमच्या पप्पांची? हो, पप्पांचे. ह्या नाही गेले होते, आणलं 3 महिन्यात असताना आणले. हा, तुमच्या आता पप्पांची पसंती म्हणले की एक नावाचं असतं, त्यांनीच आणले वास्तू. आणि तो बैल किंवा पण त्यांनीच आणलाय, सरजा. हो, पप्पानेच आणलाय तो पण बैल. तो पण तिकडून? हो, तिकडून आलाय. तुमच्या दावणीला ज्याच्या कायम खिलारीच बैल दिसते? खिलारीच असते ती, हा, पहिल्यापासून जातीचाच असतो बैल आपल्या दावण्यात. हो, पहिल्यापासून खिलार. आणि आता काय झालंय माहिती आहे का, जास्त कमी कालावधीत नाव करायसाठी माणसं म्हैसूरी बैल भरपूर घेते. हो, घेते ती. जो ऐकणार आहे का नाही तो जो घेतोय बैल, आणि जो पळणार आहे तो बैल जातीचा आणतोय पळवायला. हो. आता या खिलारी जातीचं काय बबलूच्या वैशिष्ट्य सांगचाल की बाबा? आता म्हैसूरी कशी लगेच क्विक मध्ये पळते ती, खिल्लारी म्हणजे जात का नाही, ते गुणशाना पळते ना जातीचा बैल, गुणशाना आणते ती जातीची. म्हैसूरी कसा आहे, आणला की पळतो या आदत आहे तवर, परत दात लावायला मग काय पळतच नाही बैल, असा विषय. एखादाच बैल तेवढा पळतो या. चला ढाली बघूया मित्रांनो. भरपूर जुन्यातल्या ढाली वगैरे त्यांच्या घर आहेत. त्यांचे भय असते मौला भाई, त्यांच्या काळापासून ढाली आहेत. मला वाटतं तुमच्या घरात आहे ना सगळीकडे बघायला आहे ना, जुन्या आत्ताच्याच आहेत त्या. जुन्या त्या गावातल्या घरात पडल्या ना, तिथं कुजल्या आणल्याच नाहीत त्या. आत्ता आहेत एवढ्या आहेत आपल्या. आता ही पण एक नंबरची धाव आहे, कराड दक्षिण केसरी विंग. ही सर्जन आणले त्या. त्याच्यावर तो ह्याचा फोटो टार्झनचा. हो हो, गोट्या बायाचा टार्झन. आबाजवाडीच्या आता दावणीला आहे तो. हो हो, आबाजवाडीच्या मैदानच्या इथे. या सगळ्या ढाली मला वाटतं लय जुन्यातले. हो, त्या जुन्यातल्या आहेत, त्या वडिलांच्या ड्रायव्हरच्या आहेत त्या मौलाबाईंच्या काळात. आज जाणून घेऊया सगळं. बबलू चाच्यांनी पहिल्यांदा गाडी कधी हाणली आणि कुठनं त्यांचा हा जॅकी बैलगाडी ड्रायव्हर हा प्रवास चालू झाला. त्याच्या सुरुवातीला कुठली गाडी आणली?
सुरुवातीला ते बैल होते आमचे बाब्या म्हणून शना होता बैल. रेषेपेशाला आम्ही आपलं ते आज रेल्वेला ते हाणायला लागलो. म्हणजे मैदानात कधी तुम्ही उतरला? मैदानात त्यानं असंच आपले गेले होते हाटले. ते आमचा ह्याचा होता बैल, आमच्या भावाचा होता बैल खेऱ्या म्हणून. मग हाणायला लावली आपल्या ह्याच्या आट्यावर, मला त्या बलवडच्या आट्यावर पहिल्यांदा फर्स्ट. तिथनं मग हाणायला लागलो. मग आस्ते आस्ते हाणायला लागलो, बारक्या बारक्या हाना हाना हाना. तरी चाचा आपल्या दावणीला किती बैल झाले? बैल आता काय सांगता येते तेव्हा. बैल आपली बरीच झाली, आता असं काय सांगता येणार नाही तेवढी, पण बरीच आपली झाली. एक नंबरातली आठवणीत किती राहिली तुमची? आता एक नंबरला आठवण म्हणजे आता एक वडील पण सांगते ते राजा लिमच्या म्हणा, ते बाबा काय बघितली नाहीत ती, पण झाली एक नंबरची होती बैल ती. मला कळतंय तवाच्यानं पण झाली बैल. आमचा तो परदान म्हणून होता, परत कार्पी होता, बावल्या होता, म्हणजे बरीच होती. चॅम्पियन म्हणा घेतला होता आम्ही तो बैल. चॅम्पियन मला वाटते बाजाबरोबर पळा. हो, बाजावर पाहायचा. सुरुवातीला आता तुम्ही सांगितलं असं काय एवढं आठवण, पण सगळीकडे बबलू चाचा हे नाव कधी झालं? ती तातीने का ह्याच्या आट्यात माझं नाव पाडलं. ते आपल्या ह्याच्या आट्यात करवडीच्या आट्यात चाचा म्हणून असं गाऱ्याला ते पोखरायला लावलं का, तिथनं मग नाव वडलंच. मग त्यावेळेस कुठली गाडी आठवते का? त्यावेळी तात्याची हांटली होती, खोंडा हांटली होती. तात्याचा तो वकिला जात आहे का तो सरजा ती हांटली होती गाडी. त्यामुळे चाच्यानं आपलं बसल्या, मग तात्या म्हणले की चाचा म्हणून आज बसणं हे करायचं म्हणजे धनाजी तात्या. तात्या बोल. मग तिथनं बबलू चाचा नाव सगळीकडे फेमस झालं. तिथनं मग नाव झालं फेमस. चाचा सुरुवातीला गाडी तेव्हा नाही बसल्या का नाही, त्यावेळेस मनात अशी भीती काय वाटलेली का? काय नाही असं काय तो आपला हाणायचं, बारक्यात हाणायचं आधी गाड्या हाणायचं, हुल्लड मध्ये आपला हाणायचं, कशी तशी आडवी जडवी. आता आस्ते 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 हाणायला लागलो आता चांगल्या गाडी. आता तुमच्या वडिलांच्या काळातला, माऊला भाईंच्या काळातली बैलगाडी क्षेत्र आणि आता तुमच्या काळातलं बैलगाडी क्षेत्र, काय फरक काय जाणवतो? फरक म्हणजे आता लगेच बदल आहे. आता पहिल्यांदा कसं माणसं पण चांगली होती, आताचे काय आमच्या वेळी म्हणजे आता आपली लिहायच की म्हणा, कोणाचं ऐकत नाही कोण, चालूच आहे की पिढ्यात. काय नक्की म्हणजे काय होतं नक्की त्या काळात आणि आता बदल काय? त्यात तवा कसं आहे माहिती आहे का, माणसांनी किंमत होती. बोललो त्या खाण्यानं बाबा, मोठ्या माणसाने जसं बोललो ना किंमत होती. आता ऐकत नाही कोण कोणाचं, कोणाच ऐकत नाही कोणाचं, आपले आपलं असते प्रत्येक असा विचार. आता चाचा तुम्ही बाकासूरच्या गाडीचा आणि तुमच्या गाडीचा म्हणजे बसायचा कधी समज योग कधी आला हो? योग म्हणजे त्या पेटाचा अड्डा होता. मग ते अमित शेठ नाही ते का शंभूचं, त्यांचा ना बकासूरचा वायरा झाला त्यांचा. मग मला अमित शेठचा आला फोन की मला म्हणले पेटाचा अड्डा आहे, गाड्या आहेत का तुम्हाला कोणा? कोणाच्या अजून तर काय फोन आलेला नाही मला. तर मला म्हणले गाड्या हाणू नका, कोणाच्या आपल्या हाणायचे, नियोजन आपलं चांगलं आहे म्हणले, पण आपली एकच हाणायची. मग चालते हाणतो म्हणले. तेव्हा मग हाटली बकासूर पेटाला हाटली पहिल्यांदा गाडी. तिथं किती नंबर झाला? तिथं फायनलला फॉल झाली. फायनल आंध्रा पडला होता आणि फॉल गाडी गोलाला राहिली. पहिल्यांदा राहिली मी बसलो तेव्हा. मग बकासूरच्या गाडी पासून बसणार तेव्हा बसणं ड्रायव्हिंगच्या ह्या क्षेत्रात काय बदल जीवनात काय झालं? जीवनात लयच बदल झाला त्यात. माणसं म्हणा ही म्हणा ह्या चांगलंच आपलं नाव झालं. परत किती असं अड्डा तुम्ही एक नंबरचं केलं असतील त्या गाडी? बरंच अड्डा एक नंबरचं केलं, काय सांगता येणार आहे, पण बरंच अड्डा केलं एक नंबरचं. कारण आता बकासूर म्हणलं ना बैलगाडी क्षेत्राला देव त्या सगळे देवच आहे. कारण लहान मुलं असतील किंवा महिला वर्ग असतील, जुने जाणती लोक, त्या बैलाला कुठली जात नाही, गोत नाही, कुठलं नाही कुठलं. त्याची शरीर त्याचं लांब नाही असं काय मजबूत बांधा, बैल छोटा जग तरी देखील बैल एक नंबरात पळतो.
पळतोय आता 1 नंबरमध्येच आहे तो बैल काही शेत्या बैल आता. मग तसल्या बैलाच्या गाडीवर आपल्याला बसण्याचा चान्स भेटला आणि संधीचं मला वाटतं सोनं तुम्ही केलं. हो केलं. त्या बैलाच्या गाडीवर बसल्यावर काय वाटतं, कारण तुम्ही आतापर्यंत बरे बैलगाड्या हाकलेल्या. चांगल्या हातल्या. त्याच्यातून दुसऱ्या बैलगाडीत काय फरक काय जाणवतो? फरक आहे, बैल पण पळतोय ना तो चांगला. म्हणजे बैल काय सगळ्याची पळते असा विषय नाही, पण तो बैल वेगळाच आहे ना. पळवायला गाडी पण असं बरोबर वाटते, हाणायला लागत नाही, पळतोय आपला बैल तो म्हणा. चाचा, आता ज्यावेळेस तुम्ही खाली बैलगाडीची सुट्टी होणार असते का नाही, त्यावेळेस तुम्ही झेंडा तिकडे बापू झेंडा घेत असतात, वर्ण समालोचक बोलत असतात, बापू गाड्या सोडा, त्यावेळेस मनामध्ये काय चाललेलं असतो? कालवा सगळा सुट्टीचा थरार असतो. कालवाच असतो, झेंड्यावर लक्ष असतं ना आपलं, झेंडा कधी पडतोय त्यानं आपलं तिकडेच असते ना आपलं सारखं. काय मनामध्ये काय चालतं की 1 नंबरात गाडी बसली पाहिजे? वाटणार की आपल्याला तसं कुठला हाणायचा बैल, कुठला हाणायचा, काय डोक्यात असतं की फिंडक असते, कशी सुटत्या काय त्याने असणार, थोडंफार असणार की. मग असं कधी झालंय का की बाबा सगळ्या टॉपच्या गाड्या लागल्या त्या आणि तोंडाला निकाल घेतला? झाले की किती वेळा तर झाले ते. तुमच्या कुठल्या आठवणीत राहील? आठवण काय नाही, आता ह्याला आपण पेडगावच्या मैदानाला मग गाडी मागच होती ना फायनलला, पण पुढच्या रानात गाडी निघून गेली. चाचा, काय करायला लागतो पुढच्या 100 फुटात तुम्ही निकाल घेता? काय कला असते ती ड्रायव्हरच्या हातात? काय नाही, बैल पण पाल्यावर काय कला येतं ते असतेच की. आता आपल्या ह्याच्यात असते की आता आपण बोलायचं म्हणजे त्याला आहेच ना कला पुढच्या रानातली. म्हणजे काय ना काय बैल पण पळायला पाहिजे ना, आपले बैल पण पळायला पाहिजे. आपण काय होतेच की बैलाला मग साथ दिली पाहिजे ना आपल्या कलाला. आता या क्षेत्रात कसं झालंय माहिती आहे का चाचा, सगळे काय म्हणते ते आता बैलगाडी मालकापेक्षा ड्रायव्हरला पैसा कमवतात, हे खरं आहे का? पैसे कशाचं मिळते, पैसे मिळते ते पण रिक्स पण आहे ना. रिक्स किती आहे, गावलं पडलं मोडलं पैसे मिळते पण असा विषय आहे ना सगळ्या. म्हणजे जीवावर दगड तोंडा ठेवूनच आहे की रिक्सच आहे काम. बोलणार नाही काय दावा पैशाला मिळते ते यावं त्या होते, बोलणारे काय पण बोलते, बसल्यावर तिथं कळते ना पैसे किती मिळते, हाल किती होते, रिक्स किती आहे, असं पण आहे ना. आता तुमचं लग्न झालं असेल, घरातली काय बोलतात की बाबा आता गाड्या चालवताय, कधीही कुठं काय बी होऊ शकतं? घरातले म्हणते स्वतःचा बैल पळवा आपला मुशान, बाहेरच्या हाणूच नका. आता आपल्याला आहे, आपण हाणतोय, आता आपण घरातले बघ हाणायचे बाहेरचे पण. म्हणजे आता कसं त्यांचंही बरोबर आहे, कारण आता बैलगाडी क्षेत्रात असं घडतंय की ड्रायव्हरला जर कुठं काय लागलं जबाबदारी घेतली पाहिजे सगळ्या. हो घेतली पाहिजे. थोडे बैलगाडी मालक आहेत जबाबदारी घेतात हो नाही का ना. आपली जी नाही मी जे आता गाड्याची हाणतोय, तात्याची म्हणा, विभाची म्हणा, परत आणखी बकासूरचे हाणतोय, अशा बऱ्या हाणतोय. म्हणजे आपले चांगलेच आहे ती माणसं आहे. कुठं पण आपण जर पडलो हे झालं येते ते आपल्याला उचलायला, असं काही विषय नाही काय. आता ह्या क्षेत्रात आहे ना, सध्याचं हे क्षेत्र क्विक मध्ये आहे सगळं, तर सगळ्यांना 1 नंबर पाहिजे. हो, तर गाडी 1 नंबर मध्ये बसवण्यासाठी तुम्ही कधी असं मालकांना पण सांगता की जो बैल टाका तर आपली गाडी बोलत राहील? सांगतो की आपण प्रत्येकाला असं बोलतोच की आपण बाबा ह्याच्यावर पोहेल, आपली गाडी चांगली त्या पोहेल, बोलतोच की मालकाशी. बोलायचं काय तो ड्रायव्हर कसा अंदाज लावतो? काय बैल हाणलेले असते ना, त्यामुळे अंदाज असतो ना आपल्याला किंवा ह्याच्यावर पोहेल त्याच्यावर पोहेल, आपल्याला असतेच ना माहिती कोणाला चांगली पोहेल गाडी. या क्षेत्रात पडला आणि काय अनुभव काय आला, काय शिकला या क्षेत्रात? तर ह्या क्षेत्रात अनुभव आता काय, नाव पण आपलं झालंय क्षेत्रात, आपलं चांगलं नाव, माणसं आपल्याला चांगली भेटली, आणखी आपलं नाव काय पाहिजे तेव्हा. कुठं पण गेलं तर आपल्याला माणसं वागते ती. म्हणजे बघा मित्रांनो, ह्या क्षेत्रात फक्त नाव कमवायचे असं काय ना, पैसा सगळेच कमवतात. पैसे काय कुठं पण मिळते ती, पैशाविषयी काय तेव्हा नाव पण आहे ना, किंमत पण आहे आपल्याला. बा माणूस आपण रस्त्याला ज्याला तो हाक मारते तेवढंच आपल्याला अभिमान आहे ना, बाकी आपल्याला अजून काय पाहिजे मग त्यात. असं कधी झालंय का बाहेर कुठे गेलाय फॅमिली घेऊन आणि फोटो बिटो काढले ते पण? काढते ती माणसं.
काय हो चाचा तेव्हा वाटतं? काय वाटतंय आपल्याला, वाटतंच की आपलं बाबा आपलं किंमत आहे आपल्याला, माझा आपुलकी आहे, बरं वाटतं आपलं. तुमच्या जीवनातला किस्सा एखादा काय सांगचाल की विसरू शकत नाही कधीच? नाही असा किस्सा, बैलगाडी क्षेत्रातला कुठला सांगचाल? काय असा किस्सा सांग. लहानपणीचा असेल, तुम्ही बैलगाडी शिकला तेव्हा की आता टॉप मध्ये तुम्ही चालवता? असं काय वाटलं नव्हतं की मी बाबा असा एक नंबर म्हणजे होईल, जाईन आपण टॉपला. आपल्या नशिबात साथ दिले, गेलो आपण त्या टॉपला. आता काय टॉपला तुम्ही काय आता काय वाटतं, आता काय बदल काय घडलाय? काय नाही आता, काय आता आहे बदल, आपला नाव पण झालंय आपलं. आता आपली नाही आपली काय इच्छा अशी म्हणजे काय अजून ह्याच्या पुढे व्हावं असं काय इच्छा नाही, काय नाव चिक्कार नाव झालंय, नाव लय झालं. आणि तुमच्या गावाचं नाव झालं किल्ले मच्छिंद्रगड म्हणलं की बापू चाच्याचं गाव. हो हो, गावात नाव. माणसं पण आपली गडात मला म्हणते ते आमचे पण बाबा आपलं नाव आपलं राखलंय मनुष्याना म्हणते. आता तुमच्या घरात आपण बघितलं सगळ्या ढाली ट्रॉफ्या शिल्ड लावलेल्या आहेत, त्या किती वर्षापासून ही प्रथा चालली? आता 72 सालापासून आजी वडिलाची आता आपली आली, चालू जाईल तिसरी पिढी. तिसरी पिढी. हो. आता इथनं पुढं असं वाटतंय की आपल्या माघाऱ्या दुसऱ्याने पण ही ठेवली पाहिजे सर? काय आता माग आपल्या काय पोरं बिराने काय ठेवलं तर आपल्या मागे आपण आहे तो काय राहणार जीवनात. हो, आपण आहे तो राहणार जीवनात, काय बंद होणार आहे का? यो नाद एखादा तुम्हाला असं म्हणलं बाबा एवढे एवढे पैसे देतो, नाद बंद करा, होईल का? नाही होणार, नाही. कोटी रुपये आणले तरी पण होणार नाही आपला नाद मध्ये. हा नाद आपण आहे तो राहणारच असं. काय ह्या नादात काय असं आहे त्याच्या? काय नाद काय साहेब आता चांगला आहे तेवढा वाईट पण आहे. शोनाद माणसाने जर डोक्यात जर केला तो नाद चांगलाच आहे, काय असा वाईट पण मानायचा विषय येत नाही, पण डोक्यात माणसाने नाद केला पाहिजे. आता तुमच्या दावणीला आपण बघितली वासरं असतात कायम, तुम्ही वासरं घेता छोटी आणि ती फायनलला बसवता, गोलाला कायम तुमची गाडी राहते. छोटीच आपण वासरं घेऊन आपण तयार करतो, बैल आपण विकत घेतला नाही असा जास्त रकमेचा. योकच आम्ही बैल घेतलेला होता चॅम्पियन म्हणून, तेवढाच आम्ही आणला मोठा बैल फक्त. नाही तर आपली वासरं घरची किंवा आपण विकत आणलेले बारकेच वासरं आपल्या स्वतः आपले आपण गडवाची वासरं तयार करायची. आता गाडावताना कशी वासरं गाडावता? कारण तुमची कायम गाडी गुलालात राहते, असं कुठलं तरी मैदान असेल की बिना गुलाल? हो हो, कायम असते आपली गाडी असते. बोला, वासरू घेतल्यापासून काय करता? गाडी आपलं रोजचं आपलं फेरन वगैरे आपलं रेषेने वगैरे आपलं त्याचं आपल्याला वाटलं का नाही घे बाबा हाय वासरू, तेच आपण वासरू अड्ड्याला न्यायचं. बाकी आहे ते आपली काय मग आपली कशाला आपल्याला चालत नाही ते. म्हणजे हे सगळं तुम्ही बैलगाडी क्षेत्रात आला सगळं हे शिकायला मिळालं? सगळं शिकायला मिळालं. आणि मोठी लोक जुने जाणते असतील त्यांच्यासोबत संबंध चांगले झाले, मैत्री. आता इथनं पुढं कसं नियोजन? काय आता नियोजन आहेच की, हाय असंच आपलं चालू. आता पावसामुळे आता बंद आहे, आता चालू. आता उद्या 29 तारखेपासून होईल आता चालू. ज्यावेळेस आता त्याच्या तुम्ही घरी येता ना 1 नंबर करून, त्यावेळेस काय घरचं वातावरण कसं असतं? काय नसते, आता मी लवकर आला झोपलेली असते ती. मी येतो 11-12 झोपलेली कशा वातावरण याच झोपायचं आपलं. म्हणजे असं काय वेगळं ना? काय नाही वेगळं, काय रोजच आहे काय आता वेगळं आहे. कारण असं काय काय बोलायला काय वेगळं वातावरण, आपण नवीन आहे ना. आता मौलाबाई म्हणते ते की पोरांना माझी जागा चालावं म्हणते ते मला आता म्हणत असते. चालेल नाव आहे, कारण त्यांचा स्वभाव जरा तापट आहे. तापट आहे साव. हो, पहिल्यापासून त्यांनी पण 1 नंबरातल्या गाड्या हाणल्या. 1 नंबरातल्या स्वतःच्या हाणल्या ते, बाकी नाही कोणा हाणल्या, घरची आपली पहिला. तुमचा ह्यो नाद जुना आहे, त्यामुळेच मला वाटतं तुमच्या रक्तात कायम बिन. हो, काय होणार. आणि अशीच परंपरा तुमची चालू राहणार. हो, राहणार 100% राहणार. काय तर मित्रांनो, असं त्यांचं जीवनात पहिल्यापासूनचा जीवन प्रवास होता. आज सगळं त्यांनी आपल्याला सांगितलं. त्याच्यात तुम्ही एवढे सगळं सांगितलं त्याबद्दल धन्यवाद.